की आपण सर्वांनी आमच्या दोन्ही बंधूंना सेवा करण्याची संधी दिली, तशीच मला सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो. मी गेल्या 2005 पासून राजकारणामध्ये सक्रिय असताना आपल्या भागाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या गटाचं, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व बाबतीतली सर्व माहिती असणारा कार्यकर्ता आहे. ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस, जिल्हा परिषद, आयुक्त कार्यालय, मंत्रालय या सर्व कार्यालयांची चांगल्या प्रकारे माहिती असणारे मी कार्यकर्ता. यवांना आपल्या गावातील अनेक विद्यार्थी असतील, अनेक नोकरदार असतील, यांच्या शिलवंत साहेबाच्या माध्यमातून मी अनेक लोकांना मदत करण्याचा, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं इथून पुढंही हे गोंदवले गावचं आणि माझं असं नातं आहे की पिंपरीपेक्षा जास्त नातं आहे, कारण ह्या गावानं आम्हाला घडवलं, ह्या गावानं आमचं कुटुंब उभं राहण्यास मदत केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी पिंपरीकर ग्रामस्थांना अभिवादन करतो. आपल्या कुठल्याही समस्या असतील मग त्या भाऊंच्यापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करीन. आणि खरं तर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक का लागली हे मी अनेक गावामध्ये प्रश्न विचारतोय. मित्र हो, आपल्या गावामधला कुठलाही रस्ता असेल, कुठलंही आपण कुठेही सभामंडप मागितला, कुठलंही काम मागितलं, त्या क्षणाला किंवा आपल्या इथं ट्रान्सफॉर्मर असतील, कुठल्याही क्षणाला भाऊनी त्या मिनिटात, म्हणजे आमच्या माध्यमातून नाही, हे तुमचं क्रेडिट आहे, कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून भावना ज्या प्रमाणात मताधिक्य देत आहे त्यापेक्षा कित्येक पटीने भावना आपल्याला सर्वांना एक काम देण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही सर्वांनी जसं भाऊनी आमच्यावर विश्वास टाकलाय की बाबा ही दोन चंद्रकांतजी आणि रवींद्र तुपे हे माझे दोन निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे नाही काय ह्याच्याशी देणं घेणं नाही. ते सामान्य कुटुंबातले आहेत. ती सामान्य असल्यामुळे सामान्यांच्या व्यथा, म्हणजे मला माहिती आहे की झोपडीतल्या माणसाला काय लागतं किंवा गल्लीमध्ये काय करायला लागेल, गटराचं काम कसं करायला लागेल, रस्त्याचं काम कसं करायला लागेल, छतातनं गळत असताना भांडी कशी ठेवायची हे मला माहिती आहे. तेव्हा भाऊनी जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे, मग चंद्रकांतजी जिल्हा परिषदला निवडून द्या, मला पंचायत समितीला निवडून द्या, आम्ही कुठंही कमी पडणार नाही. मी झोपणार नाही, चंद्रकांतजींना झोपून देणार नाही आणि भावना पण झोपू देणार नाही. एवढं मी तुम्हाला शब्द देतो. कामात तुम्ही नियोजन करा. कामाचं नियोजन केल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही कुठेही कमी पडणार नाही. या राज्याचे ग्रामविकास मंत्री भाऊ यांनी आपण मागणी केली की बाबा मातंग समाजाला एक आम्हाला व्यासपीठ नाही, समाज मंदिर जुनं झालेलं आहे, तर आम्हाला एक सभा मंडप द्यावा. तेव्हा विजयजींनी मागणी केली, अजितदादांनी मागणी केली आणि तात्काळ भाऊनी विलंब न करता ती पूर्ण केली. तसं इथून पुढच्या काळामध्ये भाऊ नंतर चंद्रकांतची आहे, ती चंद्रकांतच्या नंतर मी आहे आणि नंतर अजितदादा आहे आणि नंतर तुम्ही आहे. तुम्ही या दुव्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही दादाला सांगितल्यानंतर किंवा तुम्ही स्वतः आल्यानंतर आम्ही चंद्रकांतजीला सांगू, भावना सांगू. स्टँडवर या भावनी केलेली विकास कामं, कॉन्क्रीट करण्याचं असू द्या, ते किरकोळ काम आहे, ग्रामपंचायतची इमारत असू द्या, काय आपल्यातले रस्ते असू द्या, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बंधारे हे जयाभाऊंच्या माध्यमातून झालेले आहेत. आज आपल्याला असं सक्षम नेतृत्व मिळालंय जे पूर्वी तुम्ही बघा, कधी आपल्याला पाण्यासाठी प्रत्येक कामासाठी आपल्याला बाहेरच्या नेत्याच्या मागे जावं लागत होतं. आज अशी परिस्थिती आहे की आज आपला नेता एवढा खंबीर आहे की माझ्या राजानो जेडपी पंचायत समिती आज 7-8चे लोक म्हणतात आम्हाला या भाऊकडे यावं लागतंय का नाहीत म्हणत, यावं लागतंय का नाही. जयाभाऊंच्या इथं रोज दरबार आहे आणि तिथं माणसं कुठनं येतात, बार्शीतनं येतात, कुठनं येतात, सोलापूरवरनं येतात, कुठनं येतात, फलटणवरनं येतात, कुठनं येतात, कराडवरनं येतात. म्हणजे आपला नेता किती खंबीर आणि सक्षम आहे. तर आपल्या या नेत्याच्या मागे आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग जर आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या पुण्याईनं ही जर संधी आपल्याला मिळाली असेल तर आपण या संधीचं सोनं करून आपण 15च्या 15 सीटा, पंचायत समितीच्या 10 आणि जिल्हा परिषदचे 5 गट, हे 15च्या 15 सीटा आपण भाऊंना मिळवून द्यायच्या आहेत. आणि याच्यात एकच खबरदारी घ्या, उद्या भाऊंना आपल्याबद्दल वरती बोललं जातं तर आपल्याकडनं, आपल्या गावातनं
आपण भरघोस मतं द्यायची, कामं माझ्या परस्पर जावा, कुणाच्या परस्पर जावा, आपल्याला कामं मिळतच राहतात. आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.